माननीय भारतीय जनता पार्टी प्रदेश प्रवक्ते श्री लक्ष्मण सावची यांनी हॉटेल विस्तार येथे रविवारी 11:30 वाजता पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी सावची म्हणाले की देशाच्या पंतप्रधान पदाची धुरा नरेंद्र मोदीजी यांनी सांभाळल्यानंतर गेल्या 11 वर्षांमध्ये देशात सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे होऊन गरिबांच्या कल्याणासाठी काम केले जात आहे। देशात सुरू करण्यात आलेली जीएसटी कर प्रणालीमध्ये वेळोवेळी बदल करण्यात आले आहेत। नव्या नियमानुसार दिवाळीपूर्वी जीएसटी कमी केल्याने नागरिकांना दिवाळीची स्वस्त ही अनोळखी भेट मिळणार आहे। सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच गुंतवणूक व रोजगार वाढण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे। केंद्र व राज्य सरकारमधील बळकटी अधिक वाढणार आहे। सर्व स्तरावरील प्रत्येक व्यक्तीला या नव्या निर्णयाचा फायदा होणार आहे। यावेळी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष माननीय अनिल मोहिते, जिल्हा सरचिटणीस निखिल वारे, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख गोविंद बोरसे, जिल्हा सरचिटणीस महेश नामदे, सुभाष दुधाडे, अमोल भनगडे, ज्योती दांडगे, उपाध्यक्ष बाबासाहेब सानप, रामदास आंधळे, आनंद देसाई, राजेंद्र काळे, शेखर खरमाळे, गणेश पालसिंग, गणेश पालवे, शशांक कुलकर्णी, महेश गोळे, हर्षल बोरा, निलेश राठोड, हनुमान गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते। आमचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि बऱ्याच काळापासून अहिल्यानगरचे भारतीय जनता पार्टीचं पालकत्व ज्यांनी स्वीकारलंय असे लक्ष्मणजी सावजी या बैठकीसाठी, या पत्रकार परिषदेसाठी आज आपल्या नाशिकहून आले। त्यांचंही मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने खूप खूप स्वागत करतो। त्यांच्या सोबत आमच्या प्रसिद्धी विभागाचे बोरसेजी, गोविंद बोरसेजी हेही नाशिकवरून आलेले आहेत। त्यांचंही मी एक्सपोर्ट कमी होणार आहे, मग एक्सपोर्ट कमी झालं तो होणारं प्रोडक्शन हे आपल्या देशातच विकलं जावं चांगल्या प्रमाणात, यासाठीचा हा निर्णय आहे। नाही, एकतर असं मत बनवलं तरी सुद्धा हरकत नाही। एक पहिली गोष्ट, कारण आपल्या देशात जावं आणि आपल्या स्वतः त्याचा फायदा होणार आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींनी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यामध्ये लाल किल्ल्यावरून जे भाषणामध्ये आपल्या सगळ्यांशी संवाद साधला होता, त्याच्यामध्ये कर प्रणालीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रयत्न आपण करतो आहोत आणि ते लवकरच आपल्याला दिसेल असं सांगितलं होतं। त्यानुसार 15 ऑगस्टला भाषणामध्ये बोलल्यानंतर ताबडतोब 3 तारखेला जीएसटी परिषदेची बैठक दक्षिणचे जिल्हाध्यक्ष माननीय भालसिंग साहेब असतील, त्याचबरोबर ज्येष्ठ नेते रामदास साहेब आहेत, देसाई साहेब आहेत, बाबासाहेब सानप आहेत, त्याचबरोबर सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते असतील आणि विशेष करून सर्व पत्रकार बांधव असतील, सोशल मीडियातले, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये असतील, प्रिंट मीडियामधले सर्व पत्रकार बांधव उपस्थित राहिले। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजची आपली प्रेस संपन्न झाली। आपण सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि भारतीय जनता पार्टीने असेल, भारत सरकारने ही जी भूमिका घेतलेली आहे ही सर्वसामान्यांच्या कशा फायद्याची आहे हे आपण पोहोचण्यासाठी इथून मागच्या काळात जशी आम्हाला मदत करत आला तशीच भविष्यात देखील करत राहा अशीच अपेक्षा थांबतो। त्याचे पर्याय दिसतात आपल्याला मार्केटमध्ये। आज मार्केट नवीन येणारी वाहनं ही सगळी डिझेल पेट्रोलची येत नाहीये, आपण खरेदी पण करताना ती करतोय आणि येतात पण। मुळात जीएसटी जेव्हा लागू केला तेव्हा ही स्लॅब पद्धतच 4 स्लॅब आहे, ती पद्धतच चुकीची आहे अशी बहुसंख्य व्यापारी संघटनांची मागणी आहे। ती कमी करून तुम्ही ती 2 टप्प्यावर आणली, म्हणजे जी ओरड अनेक वर्ष झाल्यानंतर तुम्ही म्हणजे ती करताय। आता केली जी ज्याबद्दल ओरड होती त्याचं श्रेय घेण्याचा हा प्रयत्न आहे पक्षाचा। नाही, आता ज्याच्याबद्दलच मुळात ओरड होती, जीएसटीच्या स्लॅब बद्दलच मुळात ओरड होती, हे चुकीच्या पद्धतीने इम्प्लिमेंट होत आहे। ही तुम्ही दोन पद्धतीवर टप्प्यावर आणली, म्हणजे आधी वाढ केलेली होती प्रचंड, जी चुकीच्या पद्धतीने इम्प्लिमेंट होती असं बहुतेक व्यापारी संघटनांचं म्हणणं होतं। ती तुम्ही आता 2 टप्प्यावर, जी मागणी अनेक वर्षांची होती ती तुम्ही मान्य केली, म्हणजे मुळात जी तुम्ही 4% लागू केली ती चुकीची होती, असं त्याचं श्रेय घेताय असं त्याचा अर्थ आहे।
नाही, श्रेय घेणं वगैरे हा विषय चर्चेचा काही होईल. सरकार आहे आणि सरकारकडे जबाबदारी आहे. सरकार जेव्हापासून आलेलं आहे तेव्हापासून या विषयामध्ये लक्ष घालून टप्प्याटप्प्यानं काय काय करता येईल त्याच्यातच हा एक टप्पा आहे ना. शेवटी हा निर्णय झालाय, निर्णय घेतलाय. ही रचना आधी कुठं होती? आधी किती ठिकाणी आपल्याला कर देण्यासाठी किती खिडक्या होत्या, किती टेबल होते, किती वेगवेगळे स्लॅब होते. त्याच्यामुळे याच्यात सुसूत्रता येण्यासाठी जे काही प्रयत्न केले 10 वर्षामध्ये त्यातला हा एक अजून यशस्वी टप्पा आहे. देशांतर्गत, देशाबाहेरचे, सरकार बदलल्यानंतरचे, आधीचे, तरी एक गोष्ट प्रकर्षाने आपल्या सगळ्यांना जाणवेल की 2014 ते 19 असेल, 2019 ते 24 असेल, किंवा 24च्या पुढचं 1 वर्ष जरी असलं तर नरेंद्र मोदीजींनी काम करताना गरीब कल्याण हा विषय खूप महत्वाचा मानून काम केलं. त्यांनी ज्या योजना 10 वर्षात वेगवेगळ्या आणल्या त्याच्यामध्ये गरिबांसाठी घरं, गरिबांसाठी वीज, आरोग्याच्या सोयी सुविधा असतील, जनधन योजनेद्वारे बँकेतलं अकाउंट उघडणं असेल, डीबीटी असेल, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असेल, तर पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी जो एक विचारदर्शन दिलं ज्याच्या आधारावर पार्टीच्या विचारधारेवर तिथं पार्टी चालते, बहुतांशानं पार्टी सरकारमध्ये आहे. त्यामुळे अंत्योदय हा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जे कामकाज केलं, प्रत्येक वेळेला 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये काही ना काहीतरी विशेष जनकल्याणाचा, गरीब कल्याणाचा विषय घेऊन जेव्हा ते आपल्या समोर व्यक्त होतात, तर यावेळेच्या 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये यावेळी त्यांनी सांगितलं होतं की जी कर प्रणाली आहे ही जरा सुकर आपण करू. 15 ऑगस्टला त्यांनी सांगून लगेच ताबडतोब जीएसटी परिषदेची बैठक 3 सप्टेंबरला झालेली आहे. आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि सगळ्या देशातले त्या प्रदेशाचे अर्थविषयक असलेले मंत्री यांच्याकडे जबाबदारी देते. अशा सगळ्यांची जी जीएसटी परिषद आहे, जीएसटी परिषद स्थापन झाल्यानंतर 2016 पासून सारख्या त्याच्या वेगवेगळ्या बैठका होऊन एक कर प्रणाली सुविहित कशी करता येईल याचा सातत्यानं प्रयत्न केला. आणि यावेळेला त्या सगळ्या विषयावरती कडी केली म्हटली तरी चालेल की जे वेगवेगळ्या स्तरावरची कर प्रणाली हे 2 स्तरामध्ये आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आणि अत्यंत अभिमानानं सांगावं किंवा एक प्रचंड आमूलाग्र बदल पुढच्या 20-25 वर्षाच्या सगळ्या व्यावहारिक परिस्थितीवर भारताबाहेर सगळा होण्यासाठी जी एक कर प्रणाली आवश्यक होती ती यावेळेला आणलेली आहे. आणि 28% जीएसटी वरून त्या गुड्सवरती 18% पर्यंत, जिथं 18% होते तिथे 12, जिथे 12 तिथे 5% पर्यंत, 5% आणि 12% या 2 याच्यामध्ये बहुतांशी वस्तू म्हणजे शेतीविषयक सगळे विषय हाताळताना, पिकांविषयीचे सगळे विषय हाताळताना, खतांविषयीचे हाताळताना, रसायनांचे विषय हाताळताना त्या ठिकाणी जीएसटी अत्यंत अल्प दरात आणून याचं निर्मिती, याची प्रक्रिया, याचा व्यवसाय आणि त्याचा पुढे होणारा उपयोग याचा एकूणच सगळा उत्पादनावरती परिणाम होईल, मार्केटवरती परिणाम होईल, निर्यातीवर परिणाम होईल चांगला. आणि त्यामुळे वस्तूची मागणी वाढू शकते, त्याच्यामध्ये स्पर्धात्मक परिस्थिती येईल आणि एकूणच विकासाच्या दिशेने जाण्यासाठी, आपलं आत्मनिर्भर होण्यासाठी भविष्यामध्ये असं प्रत्येक उत्पादनावरती त्याने लक्ष घातलेलं आहे. दूध क्षेत्रामध्ये असाच जेव्हा हा विषय आलेला आहे, दूध आणि दुधाचे. ब्युरो रिपोर्ट, लक्ष न्यूज, अहिल्यानगर.